मंडळी, आज आपण थेट मुद्द्यावर येऊया। देशाच्या राजकारणात सध्या जे घडतंय ते केवळ एका पक्षापुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण सत्ता समीकरण बदलण्याची क्षमता ठेवणार आहे। आम आदमी पक्षाचे 7 खासदार एकाच वेळी पक्ष सोडतात आणि काही तासातच ते भाजपच्या गोटात अधिकृतपणे सामील होतात। हे सगळं इतक्या वेगानं घडतं, हा फक्त अचानक घेतलेला निर्णय होता की यामागे आधीपासून आखलेली राजकीय रणनीती होती? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घटनेमुळे देशाच्या राजकारणात कोणता मोठा बदल घडू शकतो? हे सगळे प्रश्न आज आपल्यासमोर उभे आहेत, कारण इथे फक्त 7 खासदारांचा प्रश्न नाही, तर एका उदयोन्मुख पक्षाच्या स्थैर्याचा प्रश्न आहे। ज्या आम आदमी पक्षानं स्वतःला पर्यायी राजकारणाचा चेहरा म्हणून उभं केलं, त्याच पक्षात अशी मोठी फूट पडते। याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? पक्षाच्या आत काहीतरी बिनसलं होतं का, की बाहेरून दबाव निर्माण झाला होता? आणि भाजपने या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकी कोणती चाल खेळली? आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेळ। ही घटना ज्या वेळेला घडते आहे तो काळ निवडणुकांच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील आहे। राज्यसभेतील संख्या वाढवणं, विरोधकांना कमकुवत करणं आणि पुढील राजकीय रणनीतीसाठी भक्कम पाया तयार करणं, या सगळ्या गोष्टी एकाच वेळी साध्य होत आहेत का? आणि म्हणूनच आजचा प्रश्न आपला मोठा आहे, हे फक्त पक्षांतर आहे की देशाच्या राजकारणातल्या पुढच्या टप्प्याची सुरुवात? यावर सविस्तर भाष्य करूयात विश्लेषणाच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। आता सगळी गोष्ट शांतपणे सविस्तर समजून घेऊया, कारण ही फक्त एक ब्रेकिंग न्यूज नाही, तर राजकारणातील खोलवर चालणाऱ्या बदलांची एक झलक आहे। सुरुवात होते ती राघव चड्डा आणि त्यांच्या 6 सहकाऱ्यांच्या अचानक घेतलेल्या निर्णयाने। आम आदमी पक्षातून बाहेर पडत त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आणि ही घोषणा होताच राजकारणात खळबळ उडाली, कारण हे साधं पक्षांतर नव्हतं, तर राज्यसभेतील पूर्ण समीकरण बदलणारं पाऊल होतं। ही 7 नावं लक्षात घ्या: राघव चड्डा, अशोक मित्तल, हरभजन सिंग, संदीप पाठक, विक्रमजीत साहनी, स्वाती मालीवाल आणि राजेंद्र गुप्ता। या 7ही खासदारांनी एकत्रितपणे घेतलेला निर्णय हा केवळ वैयक्तिक नव्हता, तर व्यवस्थित आखलेल्या रणनीतीचा भाग असल्याचं स्पष्ट दिसतं। कारण इथे एक महत्त्वाचं गणित आहे आणि ते म्हणजे 2/3 नियम। राज्यसभेत आम आदमी पक्षाचे 10 खासदार होते, त्यापैकी 7 खासदार जर एकत्र बाहेर पडले तर ते पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यात अडकत नाहीत, म्हणजेच त्यांना निलंबनाची भीती राहत नाही। आणि नेमकं हेच इथं झालं। आकडा अचूक साधला गेला आणि त्यामुळं कायद्याच्या चौकटीत राहून हा मोठा निर्णय आणि बदल घडवला गेला। याचं पुढचं पाऊल आणखी वेगवान होतं। आपकडून लगेच याचिका दाखल झाली की या खासदारांना अपात्र ठरवा, पण काही तासातच राज्यसभा सभापतींनी त्यांचं भाजपमध्ये विलीनीकरण मान्य केलं। याचा अर्थ स्पष्ट आहे, आता ते 7ही खासदार अधिकृतपणे भाजपचे सदस्य झाले। आणि इथेच खरा गेम चेंज झाला, कारण भाजपची राज्यसभेतील संख्या थेट 113वर पोहोचली। ही केवळ संख्या नाही, तर विधेयकं पास करण्यासाठीचं बळ आहे। केंद्रात सरकार असलं तरी राज्यसभेत अडथळे येत होते। याचं उत्तम उदाहरण म्हणजे आताच डिलिमिटेशन आणि 33% महिला आरक्षणाचं विधेयक पास झालं नाही। याचं कारण संख्याबळ होतं आणि तीच कमी भरून काढण्यासाठी हा मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो। आता या सगळ्या घटनेचा दुसरा कोण बघूयात। हा फक्त भाजप मजबूत झाला इतकाच मुद्दा नाही, हा आप कमजोर झाला हा त्याहून मोठा मुद्दा आहे। कारण आपकडे आता राज्यसभेत फक्त 3 खासदार उरले आहेत, म्हणजेच राष्ट्रीय पातळीवर त्यांचा आवाज कमकुवत होण्याची शक्यता वाढली आहे। आता राघव चड्डा काय म्हणतात तेही ऐकणं महत्त्वाचं आहे। ते स्पष्ट सांगतात की पक्ष बदलला आहे, कारण वातावरण विषारी झालं आहे, काम करू दिले जात नाही। ते म्हणतात की त्यांच्यासमोर 3 पर्याय होते: राजकारण सोडणं, पक्षात राहून लढणं किंवा दुसऱ्या पक्षात जाणं, आणि त्यांनी तिसरा पर्याय निवडला। पण विरोधकांचं म्हणणं वेगळंच आहे। ते आरोप करतात की केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव होता। हा आरोप नवीन नाही, भारताच्या राजकारणात अनेक वेळा असे आरोप झालेले आहेत, पण प्रत्येक वेळी सत्य काय आहे हे जनतेसमोर स्पष्ट होत नाही। आणि इथेही तसंच चित्र दिसतंय। आता या सगळ्यात आपला सर्वात मोठा धक्का कुठे बसला, तर तो फक्त राघव चड्डा गेले म्हणून नाही, तर संदीप पाठक गेले म्हणून। कारण पाठक हे पक्षाचे बॅक एंड ब्रेन होते। पंजाबमध्ये आपचा विजय, संघटन उभारणी, निवडणूक रणनीती या सगळ्या मागे त्यांचा मोठा हात होता। त्यामुळे त्यांचं जाणं म्हणजे फक्त एक नेता गेला असं नाही, तर पक्षाचा एक मजबूत पाया ढासळला आहे। इथे अजून एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा लक्षात घ्यायला हवा। या 7 खासदारांपैकी बहुतेक जण पंजाबशी संबंधित आहेत आणि पुढील काळात पंजाबमध्ये निवडणुका आहेत, म्हणजेच ही फूट केवळ दिल्लीपुरती मर्यादित राहणार नाही, तर थेट निवडणुकीच्या निकालांवर परिणाम करू शकते। तसंच या घटनेचा परिणाम इतर विरोधी पक्षांवरही होऊ शकतो, कारण जेव्हा एका पक्षात अशी मोठी फूट पडते तेव्हा इतर पक्षांमध्येही अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वाढते। महाराष्ट्रात आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटी पाहिल्या आहेत। आता राष्ट्रीय स्तरावरही तोच पॅटर्न दिसतोय। याचा अर्थ असा का घ्यायचा की भारतीय राजकारण आता आयडिओलॉजीपेक्षा सत्ता आणि संख्या याभोवती फिरत आहे। हा खूप मोठा आणि गंभीर प्रश्न आहे, कारण जर राजकारण फक्त संख्येच्या खेळावर येऊन थांबलं तर मतदारांचा विश्वास डळमळीत होऊ शकतो। आणखी एक अँगल सोशल मीडियाचा। राघव चड्डा यांच्या लाखो फॉलोअर्सनी त्यांना अनफॉलो केलं,
म्हणजेच जनतेत नाराजी आहे का, की हा फक्त भावनिक प्रतिसाद आहे? कारण आजच्या काळात सोशल मीडिया हा देखील राजकारणाचा मोठा मापक बनला आहे. आता पुढे काय होऊ शकतं? भाजप आणखी मजबूत होईल का? आप स्वतःला सावरू शकेल का? आणि सर्वात महत्त्वाचं, विरोधकांची एकजूट आणखी कमकुवत होणार का? हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच राजकारणातले हे बदल खरंच जनतेच्या हितासाठी आहेत का, की सत्तेच्या मोठ्या खेळाचा भाग आहे? याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. पण पुढचे काही दिवस आणि पुढचे काही निर्णय खूप काही स्पष्ट करणार आहेत. तुम्हाला राघव चड्डा आणि इतर आपच्या खासदारांचा हा निर्णय योग्य वाटतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.